कोळी कलामंच भिवंडी प्रस्तुत हसवत हसवत डोळ्यात पाणी आणणारं 2 अंकी हृदयस्पर्शी नाटक जमिनीचा पैसा। हे नाटक कल्याण अत्रे नाट्यगृहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रसिकांच्या उदंड प्रतिसादास 44वा प्रयोग संपन्न झाला। सदरील नाटकाचे लेखन प्रवीण विश्वनाथ पाटील यांनी केले। दिग्दर्शक किशोर म्हात्रे हे असून निर्माते प्रभाकर दादाजी पाटील सर, प्रवीण विश्वनाथ पाटील, संदीप अशोक पाटील, राम पंडित शिलोद्रे। आज ग्रामीण भागामध्ये डेव्हलपिंगसाठी बिल्डर आल्यामुळे जमिनीचे भाव वाढले व त्यामुळे सामान्य शेतकरी जमीन विकू लागला आहे। पण ह्या जमिनीच्या पैशावरून व हिश्श्यावरून भाऊ गावात घरोघरी वाद निर्माण झाले आहेत। भावाभावांमध्ये वाद, बहिणींमध्ये वाद, बाप लेकात वाद, कौटुंबिक नात्यात कटुता आली आहे। ही कटुता दूर होण्यासाठी व हे वाद होऊ नये ह्यासाठी नात्याचे महत्त्व पटवून देणारे हे नाटक म्हणजेच जमिनीचा पैसा। सदरील नाटकाला आमदार सुलभाताई गणपतशेठ गायकवाड, कार्याध्यक्ष आगरी कोळी कलामंच प्रदीप कसंतरे, डीबी जाधव ग्रुपचे मच्छिंद्र जाधव, सरपंच डीबी भाई, नगरसेवक अर्जुन शांताराम भोईर, माजी नगरसेवक उल्हास भोईर, सरोदय विद्यालयाचे संस्थापक महेंद्र वसंत पाटील, नगरसेवक स्वप्नील विनोद केणे, माजी नगरसेवक मुरकुटे, उद्योजक वसंत भोईर, जय आगरी सेवा संस्था संस्थापक यशवंत पाटील, नगरसेवक जयवंत भोईर, उपशहर प्रमुख विश्वनाथ भोईर, आगरी कोळी कलामंच अध्यक्ष नारायण मामा, समाजसेवक दापोडेचे संतोष पाटील आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। सदरील नाटकाचे गायक परमेश माई, दया नाईक, गायिका चंद्रकला दासरी, कलाकार भूपेंद्र भोईर, कलाकार रश्मिता पोपटा, प्रमोद आदी अनेक कलाकार यामध्ये सामील आहेत। भिवंडी ठाणा किंवा प्रत्येक भूमिपुत्राची समस्या आहे का आता जमिनीला डिमांड वाढल्यामुळे जमिनीच्या हिश्श्यावरून भावा बहिणीच्या नात्यामध्ये कुठेतरी कटुता आलेली आहे आणि जमीन विकल्यामुळे आपण भाडोत्री होत चाललो आहे। जमिनीचं महत्त्व पटवून देणारे तसेच नात्याचं महत्त्व पटवून देणारे हे नाटक म्हणजे जमिनीचा पैसा। जमिनीचा पैसा आज नाटक पाहण्यासाठी आम्ही आलो होतो। तलोजावरून खास आमंत्रित केला होता। तर आगरी कोळी नाटक होता। कधी कधी काय होतं माहिती आहे का, नाटक असे आपल्याला सिम्पल वाटतात आणि जे प्रोफेशनल नाटक असतात ते हायपर वाटतात, पण हा नाटक टॉप टू एंडपर्यंत एकही ऑडियन्समधून प्रेक्षक उठला नाही। जबरदस्त नाटक, इतके भारी भारी म्हणजे पंचेस आहेत, जोक्स आहेत आणि जी रियालिटी त्यांनी दाखवलेली आहे जमिनीचा पैसा। खरंच जो हा नाटक बघेल ना आगरी कोळी माणूस त्याला ते जाणवेल का मी याच्यातून गेलेलं आहे। नमस्कार, जमिनीचा पैसा ह्या आमच्या नाटकाला अरुणदादा पाटील भिवंडी वळपाडा यांनी आमच्या या नाटकाच्या कलाकारांच्या या कलेला दाद देत त्यांनी आम्हाला 11,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। त्यांचं हे बक्षीस नक्कीच आम्ही या समाजकार्यासाठी आणि समाज प्रबोधनासाठी उपयोगी येईल। असंच आपल्या सर्व वरिष्ठांचा आम्हाला हातभार आणि पाठीवर मदतीचा हात असावा। 50 वर राहील तेव्हा आम्हाला नक्की जमिनीचा पैसा हा जो नाटक आहे हा केवळ नाटक नाही आहे, तर या समाजाची सद्यस्थिती आहे आणि या सद्यस्थितीतून समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत या नाटकाच्या माध्यमातून बहीण भावाचं नातं असेल, बाप लेकाचं नातं असेल, जमीन का विकू नये, जमिनीचं काय महत्त्व आहे हे सगळं समाजापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोचावं ह्यासाठी या नाटकाचे लेखक प्रवीण पाटील यांनी अत्यंत उत्तम पद्धतीचं लेखन आणि संवाद लेखन करून समाजाला एक सुंदर असा मेसेज देण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून केलेला आहे आणि आमच्या समाजातील अनेक मान्यवर मंडळी या नाटकाला प्रोत्साहन देण्यासाठी इथे उपस्थित राहतात। आम्हाला आर्थिक असेल किंवा वैचारिकदृष्ट्या पाठबळ ते देत असतात। आमचे हे अरुणदादा पाटील हे सुद्धा आमच्या भिवंडीचे वळपाड्याचे आहेत आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सुंदर असे आर्थिक सहकार्य केलेलं आणि एवढंच नाही तर ज्या वेळेला 50वा प्रयोग असेल तेव्हा सुद्धा आम्हाला आवर्जून बोलवा, मी तेव्हा सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीचं सहकार्य करेन। अरुणदादा नक्कीच आपल्या माध्यमातून आपल्या समाजाला आपण एक सुंदर मेसेज या माध्यमातून देत असतो आणि हा जो जमिनीचा पैसा हा जो नाटक आहे हा निश्चितच आपण एक चांगलं असं उत्तुंग असं स्थान त्याला प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आपल्या या सगळ्यांच्या सानिध्यातून
आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. खरं सांगायचं तर आम्हाला या नाटकासाठी खूप सुंदर असं सहकार्य आमच्या समाजातील या कल्याण, भिवंडी, पनवेल असेल, ठाणा असेल, या सगळ्या परिसरातून आम्हाला अनेक मान्यवरांनी खूप सुंदर असं सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये आमचे प्रदीपजी करसन तरे असतील, डी.बी. जाधव साहेब असतील, डी.बी. म्हात्रे साहेब असतील, आता आमचे अरुण पाटील साहेब आहेत, त्यानंतर आमचे यशवंत पाटील असतील, आमचे संतोष पाटील आहेत. असे अनेक मान्यवर आहेत की ज्यांनी आम्हाला अनेक पद्धतीचं सहकार्य केलेलं, त्यांच्या गावागावामध्ये त्यांनी ह्याचे प्रयोग लावून आणि ते यशस्वी केलेले आहेत. तर या सर्व मान्यवरांना मी या माध्यमातून खूप खूप धन्यवाद देतोय आणि अशाच पद्धतीने सहकार्य त्यांनी करत राहावं. आणि हा जो मेसेज आहे, आमचे नारायण मामा सुद्धा इथे आहेत, नारायण मामांचं सुद्धा खूप मोठं अनमोल सहकार्य आणि योगदान या नाटकासाठी आहे. या नाटकाचे लेखक असतील, दिग्दर्शक असतील, निर्माते असतील, या सगळ्यांनी एकत्रित येऊन या नाटकाला लोकांपर्यंत अगदी शेवटच्या स्तरापर्यंत नेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहेत. तर या सगळ्यांना, समाज बांधवांना आम्ही या माध्यमातून धन्यवाद. माध्यमातून आम्हाला प्रेक्षकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि समाजाला एक झणझणीत अंजण घालण्याचं काम हे जमिनीचा पैसा नाटक करत आहे. नक्कीच आम्ही शतकपूर्ती करू या प्रयोगांची, आमच्या नाटकाची. आणि याच्या माध्यमातून मी एक छोटंसं एक माझ्या भाषेतच सांगतो की गुंठा गुंठा जमीन विकून आज गो फैल्यान गल्यान, पण उद्या गुंठाभर जमीन इका झ्यायला रागात येईल डोल्यान. काल्या आईच्या तलतलीचा दागिना घालून कटीदीच जातील, अरे हेच सोन्याचा हार उद्या गल्फास होतील. निबंधक कार्यालय तलाठी सजा इथं बहिणीचा हाक सोरपत्र करून देताना मनांच्या मनांक किती हसता वापून. अरे बापूस सईना अंगठा देण्या मगून जन्मदात्या आईचाच कुकू पुसता वापून. भूक तवरीच पण बोलतो भाकर करापले ना हवाला आवरी ताण एका बिस्लेरीच्या बाटलीन झिरापले. अशी आपली अवस्था झाली. गऱ्यावर जमीन विकू नका, जमीन आपली आई आहे. स्वामी तिन्ही जगाचा जरी झाला तरी तो आई विना भिकारी आहे. म्हणून सांगता जमीन आपली आई आहे आणि ती आपण राखली पाहिजे, विकली नाही पाहिजे. हाच मेसेज देणारं हे जमिनीचा पैसा आमचं नाटक आहे.